चॅनलला पाहताना पाहिलंच पाहिजे आणि खरं सांगा सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट करताना केलेच पाहिजे. तर आज आपण पाहूया कोल्हापूरमधील काही सजीव देखावे. तर ही मागं बाहुली बसली ती पाहू शकत नाही, पण आपण नक्कीच पाहू शकतो. तर चला तर पाहूया कोल्हापुरातील गणेशोत्सवानिमित्तचे सजीव देखावे. तर ही सुंदर मूर्ती आहे दख्खनचा राजा म्हणून. त्याच्यानंतर अशा भरपूर तुम्हाला मूर्त्या पाहायला मिळतील. तर हे बघा, सुरुवात करूया ह्या लहानशा सजावटीपासून. गणेश मूर्तीची सजावट आणि देखावे यांचं नातं एक अतूट असून त्यासाठी लागणारं श्रम हे खरोखरच श्रम नसतं, तर ते त्याच्यामध्ये एक काहीतरी संदेश दिलेला असतो. त्यामुळे अशा पद्धतीने यामध्ये सुद्धा एक वेगळा संदेश दिलेला आहे. त्यानंतर हे आहे राजारामपुरीतील जय शिवराय तरुण मंडळ. त्यांनी हा ग्रामीण भागातील कृत्रिम देखावा सादर केला आहे. ह्याच्यामध्ये बघा वासुदेव आहे. त्याच्यानंतर महिला तुळशीला पाणी घालून पूजा करत आहे आणि जे म्हणून ग्रामीण भागात ज्या ज्या गोष्टी परंपरा पूर्वापार चालत आलेल्या आहेत त्या सर्व दाखवण्याचा प्रयत्न या देखाव्यात केलेला आहे. आणि खरोखर पूर्वीच्या गावांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अजूनसुद्धा काही ग्रामीण भागात ह्या परंपरा या गोष्टी अजून पण सुरू आहेत. याच्यामध्ये जात्यावर दळणे असेल, सुपात तांदूळ निवडणे असेल किंवा अन्य गोष्टी असतील, जनावरं असतील, गाई म्हशी यांच्यापासून दुग्ध व्यवसाय असेल, पानवटा असेल, या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. त्यानंतर हे आहे पुन्हाच एक राजारामपुरीतील गणेश मूर्ती. किती मोठी, भव्य आणि मोहक अशी ही गणेश मूर्ती आहे आणि खरोखर त्याचा आसपासचा जी सजावट आहे ती पण सुद्धा उत्कृष्ट आहे. त्यामुळे हा एक चांगली गणेश मूर्ती म्हणावी लागेल. राजारामपुरीमध्ये आहे. कोणत्या गल्लीत आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. आणि त्याच्या साईडला 2 मूर्त्या आहेत, एक हनुमानाची आणि एक दुसरी कोणती आहे ते पण मला कमेंटमध्ये कळवा. ही आहे पुन्हा एकदा ती मगाशी सुरुवातीला पाहिलेली गणेश मूर्ती. त्याच्यामध्ये हे बघा लहान मुलगी आहे भगवा झेंडा घेऊन. त्याच्यानंतर वारकरी आहेत. हे बघा वारकरी आहेत. तुम्हाला माहिती आहे की वारकऱ्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे महाराष्ट्रात. त्याच्यानंतर हे बघा दिलबहार तालीम मंडळानं हा अशा पद्धतीनं देखावा सादर केलेला आहे. याच्यामध्ये आतमध्ये मूर्ती पण मोठीच आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये देवींचे वेगवेगळे मोठमोठे फोटोज लावले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला स्त्री शक्तीचं रूप पाहायला मिळते. हे बघा किती सुंदर आणि भव्य अशी मूर्ती आहे आणि खरोखर हा एक पाहण्याजोगी दख्खनचा राजाची मूर्ती इथे पाहण्याजोगी. आणि तुम्ही नक्कीच कोल्हापुरात असाल तर भेट द्या, नसेल तर माझ्या व्हिडिओमार्फत तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे हे बघा इथं कात्यायनी देवीची मूर्ती आहे, त्याच्यानंतर सरस्वती देवीची मूर्ती आहे. अशा वेगवेगळ्या मूर्त्या त्यांनी इथं दाखवलेल्या आहेत आणि भाविकांची अलोट गर्दी इथे पाहायला मिळते आहे. आणि सगळ्यात मोठी ही गणेश मूर्ती या सर्व मूर्तींच्या मध्ये. आणि भाविकांना जाण्या येण्यासाठी चांगल्या पद्धतीने त्यांनी सोय केलेली आहे, म्हणजे कुठेही तुम्हाला गर्दी किंवा अन्य गोष्टी जाणवत नाहीत आणि एक वेगळंच समाधान तुम्हाला आत गेल्यानंतर मिळतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा जे सुरुवातीचं जे प्रवेशद्वार आहे ते सुद्धा नयनरम्य भव्य आहे. हे बघा हे अशा पद्धतीने इथं मूषक राजा आहेत त्यांचं सुद्धा इथं मूषक जे गणपतीचं वाहन आहे त्याचं सुद्धा इथं त्यांनी मोठं रूप दाखवलेलं आहे. आणि हे बघा हे दख्खनचा राजा असं हे नाव आहे. ही बघा ही मूर्ती पुन्हा एकदा पाहूया. आणि त्याच्यानंतर कासवसुद्धा मोठं मोठं त्यांनी इथे बसवलेलं आहे. ही बघा ही एक लहान मंडळी जी आहे सुपरस्टार मित्रमंडळ कोल्हापूरमध्ये त्यांची एक लहान मूर्ती आहे. लहान असली तरी जबरदस्त मूर्ती आहे ही. याच्यामध्ये वेगवेगळी शस्त्र परिधान केलेली गणरायाची मूर्ती आहे हातामध्ये. ही सुद्धा एक सुपरस्टार मंडळानं चांगल्या पद्धतीनं मूर्ती साकारलेली आहे. रोडलाच रस्त्याला गेलं असे हे मंडळ आहे. त्याच्यानंतर ही एक मूर्ती आहे बघा, ही पण भव्य मूर्ती. इथं अजून बरंच काम सुरू होतं, कारण नुसती मूर्ती बसवली तर होत नाही, तर त्याच्यानंतर कार्यकर्त्यांना कायम 24 तास तिथे लक्ष द्यावं लागतं. ते बघा ही एक सुद्धा आणखीन एक मूर्ती आहे. ही पण खूप मोठी अशी मूर्ती आहे आणि इथे सुद्धा भाविकांची गर्दी होती. ही पण तुम्हाला पाहण्यासारखी एक मूर्ती आहे. अशा भरपूर वेगवेगळ्या गणरायांच्या वेगवेगळ्या रूपातील मूर्त्या कोल्हापुरात पाहायला मिळतात. घरगुती गणपती जात आहेत, पण मनाला एक
आठवण ठेवून आणि थोडीशी आठवण बाप्पांची राहणारच. आणि गणपती बाप्पा गेले गावाला चैन पडेना आम्हाला, अशी आपल्याला एक काही दिवस त्याची आठवण राहणार बाप्पांची. आणि सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये पाहण्यासाठी आपण मूर्त्या देखावा पाहण्यासाठी बाहेर पडणार. मोरया. धन्यवाद.